हाय नमस्कार. मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? माझं नाव योगेश मगरे आणि मी आलो पनवेलवरून. अच्छा, तुम्ही या 10 दिवसांचं शिबिर केलं, विपश्यना शिबिर. काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? मी सांगेल की सगळ्यांनी हे शिबिर केलं पाहिजे. ज्यांना पण लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा काही विकार आहे, ठीक आहे, खूप जास्त राग येतो, ठीक आहे, किंवा काही फायनान्शियल लॉस झाला आहे किंवा काही डिप्रेशनमध्ये, ठीक आहे, तर त्यांनी हा शिबिर केला पाहिजे. आणि मला एक सांगा, तुम्ही स्वतःला पहिला डे 1ला जेव्हा तुम्ही आलात आणि आज डे 10 आहे, तुमच्यामध्ये काय फरक दिसतो हा तुम्हाला? म्हणजे डे 1 वगैरे मी आलो होतो त्यावेळी जरा मन खूप अशांत होतं, ठीक आहे, आपण खूप साऱ्या विचारांमध्ये असतो, ठीक आहे, मन एकाग्र नसतं, ते खूप साऱ्या गोष्टी मनामध्ये असतात. पण आता 10वा दिवस आहे तर मी जरा रिलॅक्स फील करतो आहे. जरा त्या गोष्टी खूप तुटून गेल्या. मोबाईलची सवय आपली तुटून जाते 10 दिवसामध्ये, त्याच्यामुळे खूप रिलॅक्स वाटतं. कारण की इंस्टाग्राम रील्स नाही, इकडचे विषय नाही डोक्यात, त्याच्यामुळे माइंड शांत आहे आणि पीसफुल आहे. अच्छा, आणि ह्या 10 दिवसात मला एक सांगा, तुम्हाला कधी तुमच्या घरची आठवण आली का? हां, मग ऑब्व्हियसली 10 10 दिवस आपण इथे राहतो तर घरची आठवण येतेच. मम्मी, पप्पा, वाईफ किंवा ज्यांचे मुलं बाळ असतील त्यांना त्यांची येते. आणि मग ते आठवण न येण्यासाठी तुम्ही काय करत होता? काय केलं? नाही, काय नाही, तुम्ही जर विपश्यनाला येणार तेव्हा तिथेच तुम्हाला सांगणार की तुम्हाला फक्त दृष्टा भाव ठेवायचा आहे. तुम्हाला आठवण येते, ठीक आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काही रिॲक्ट नाही करायचं. काय नाही, ठीक आहे, आठवण येते, येणारच, आलीच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. काय नाही, 10च दिवस आहे, 10 दिवसानंतर आपण जाणारच आहे, ठीक आहे, आपण कधी मिळवायला आलो आहे. अच्छा, एक शेवटचा तर प्रश्न तुम्हाला विचारतो. मला एक सांगा, तुम्ही आता हे यंग जनरेशन जे आहे हे खूप डिप्रेशन्समध्ये जातं आहे, एन्झायटी आहे त्यांना तुम्ही हे विपश्यनेचा सल्ला द्याल का नाही? की काय सांगाल मी तर त्यांच्या? नक्की त्यांना सल्ला देईल की 10 दिवसांचं शिबिर त्यांनी करावं. कुठे पण त्यांच्या जवळपास असेल, जवळपास जावा, किंवा त्याआधी पण मी त्यांना असं सांगेल की ॲटलिस्ट त्यांनी 3 दिवसाचं करावं. म्हणजे 10 दिवसांमध्ये काय काय गोष्टी होतील यांची एक वेळ ना कल्पना येते. कारण की नवीन माणूस जेव्हा येतो 10 दिवसासाठी ना, तर खूप जण आता 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये गेले घरी. कारण की त्यांना नाही सहन झालं, बोलायचंच नाही कोणासोबतही, मोबाईल नाही, काहीच नाही, आणि दिवसातून 12 तास मेडिटेशन, डोळे बंद करून राहणं, तर प्रत्येकाला नाही जमत जोपर्यंत मनाची तयारी नाही आहे. तर 3 दिवस जर कुठे केले ना तर मनाची तयारी होते आणि मग इझी जाईल. अच्छा, हे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि तुम्हाला असंच मैत्रीमय राहू द्या, आणि मंगल हो, सबका मंगल हो. थँक्यू तुम्हाला पण.